नमस्कार आणि वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळेच जण चांगले असाल. आपल्या घरातली कामं कमी मेहनतीमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये सोयीस्कररित्या आपल्याला कशी करता येईल यासाठी आपण सगळेच धडपड करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही होम मेकिंग टिप्स आणि क्लिनिंग टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनललाही लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली आपली टिप आहे ती म्हणजे गरजेप्रमाणे वस्तूंची निवड करायची. आता आपण सगळेच जण आपल्या घरामध्ये बास्केटचा उपयोग करत असतो, पण हे बास्केट जर आपण योग्य निवडले तर आपल्या वस्तू त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात. बास्केट ही जास्त दिवस टिकतं आणि आपल्याला हँडलिंगलाही अगदी सोयीस्कर पडतं. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचे जे बास्केट्स आहे ज्याला दोन्ही साईडला हँडल्स आहेत, ते जर आपण कुठे वरच्या कॅबिनेट्समध्ये ठेवले तर त्याला ॲक्सेस करायला म्हणजे काढण्यासाठी ठेवण्यासाठी खूप सोयीस्कर पडतं. आणि या बास्केट्समध्ये भरपूर स्पेस असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वस्तू याच्यामध्ये ठेवता येतात. आणि त्याचबरोबर या बास्केट्सची क्वालिटीही भरपूर चांगली आहे, ज्यामुळे हे जास्त दिवस टिकतात. बाजारामध्ये खूप वेगवेगळे बास्केट्स आपल्याला मिळतात. काहींचे पॅटर्न वेगळे असतात, काहींना हँडल्स नसतात किंवा डिझाईन वेगळी असते, ज्याच्यामध्ये आपल्या वस्तू बसत नाही किंवा त्याला ॲक्सेस करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे नेहमी एखादं बास्केट घेताना आधी आपल्याला विचार करायचा आहे की हे बास्केट आपल्याला घरामध्ये कुठे ऑर्गनाईज करायचं आहे आणि त्या बास्केटमध्ये आपल्याला काय ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. आता घरामध्ये काही जागेंची जेव्हा आपण क्लिनिंग करतो त्यावेळेस आपले कपडे थोडेफार तरी ओले होतात. आपण कितीही व्यवस्थित कपडे सावरून काम करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या जागेंवरती आपले थोडेफार कपडे ओले होतात. जसं बाथरूम, टॉयलेट किंवा घराची बॅल्कनी या सगळ्या जागांची क्लिनिंग करताना आपण थोडेफार तरी ओले होतोच. तर इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की आपल्या आंघोळीपूर्वीच आपण ही सगळी कामं करून घ्यायची आहे. म्हणजे मी असं बोलत नाही आहे की एकाच दिवशी आपल्याला ही सगळी कामं करून घ्यायची आहे. तुमचे जेव्हाही दिवस ठरलेले आहेत त्या दिवशी आपण फक्त एवढं करायचं आहे की आंघोळीपूर्वी ती जागा आपण क्लीन करायची आहे, जेणेकरून आपले जे आधी जे कपडे घातलेले आहेत तेच ओले होतील आणि ते आंघोळीनंतर आपल्याला चेंज करायचेच आहेत. किंवा रात्री झोपताना जर तुम्ही कपडे चेंज करून झोपत असाल तर झोपण्यापूर्वी तुम्हाला या सगळ्या जागांची क्लिनिंग करून घ्यायची आहे आणि क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही कपडे चेंज करून झोपू शकता. असं केल्याने आपले कपडे चेंज करायची झंझट राहणार नाही आणि जे आपण काम करतोय ते व्यवस्थितरित्या सोयीस्करपणे आपण ते करू शकतो. आपले जे हँकरचिप्स असतात ते वापरून एका टाईमनंतर जुने होतात आणि त्याचा कपडा थोडासा असा पातळ झाल्यासारखा होतो. तर या हँकरचिप्सलाही आपण फेकून न देता आपल्या घरामध्ये याला कुठेतरी आपण वापर करू शकतो. या रुमालाचा वापर आपण आपल्या किचनमध्ये कडधान्य धुवून मोड येण्यासाठी या रुमालामध्ये बांधून ठेवू शकतो. या व्यतिरिक्त इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भाज्या आपण रुमालामध्ये कवर करून एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे आपले हँकरचिप्स लगेच फेकून न देता आपण आणखीन थोडा दिवस त्याचा वापर करू शकतो. आता काही जागांची आपण क्लिनिंग जसं सकाळच्या वेळेत करतो तसंच आपल्याला संध्याकाळीही आवर्जून काही जागांची क्लिनिंग करायची आहे. जसं किचनची आवराआवर आणि किचनची क्लिनिंग ही आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे. म्हणजे आपलं काही अन्न उरलेलं असेल तर ते छोट्या भांड्यांमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे.
त्यानंतर सगळी भांडी घासून घ्यायची आहे, ओटा क्लीन करून घ्यायचा आहे, गॅस क्लीन करून घ्यायचा आहे आणि ओट्याच्या मागची जी भिंत आहे तीही क्लीन करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जो आपला कचरा काही जमा होत असेल किचनमध्ये तर तोही डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण सगळं किचन क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण झोपायला जायचं आहे. असं केल्याने काय होईल ना, आपलं किचन स्वच्छ तर राहीलच आणि सकाळी आपलं किचन स्वच्छ असल्यामुळे आपलं मनही प्रसन्न होईल आणि सकाळचं आपलं काम थोडंफार कमी होईल. आता काही कामं आपल्याला एकदम लक्षपूर्वक करायची आहे, जेणेकरून आपलं काम थोडंफार सोपं होऊ शकेल. म्हणजे बघा, आपल्याला कोणतीही रूम क्लीन करायची असेल किंवा तिथली आवराआवर करायची असेल तर आपल्या सगळ्यांच्याच वेळा ठरलेल्या असतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही टायमिंगला आपण तिथे आवराआवर करतो. पण एखाद्या रूमची आवराआवर करण्याची जी वेळ ठरलेली असते त्याच्या आधीच आपण त्या रूममध्ये अवेलेबल असतो. तर ज्या वेळेस आपल्याला त्या रूममधून निघायचं आहे तेव्हाच तिथे जर काही पसारा पडलेला असेल किंवा काही वस्तू तिथे असतील ज्या त्या रूममध्ये बिलॉंग करत नाही तर त्या वस्तू आपल्याला तेव्हाच उचलून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला जो ॲक्च्युअल जेव्हा क्लिनिंगचा टायमिंग असेल किंवा तिथे आवराआवर करायचं असेल त्यावेळेस आपल्याला खूप काही पसारा आवरण्यासाठी उरलेलाच नसेल. आता आपलं घर ॲक्च्युअलमध्ये क्लीन दिसण्यासाठी आपल्याला एखाद्या जागेची अर्धवट क्लिनिंग न करता त्याची पुरेपूर क्लिनिंग करायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या जागेची डस्टिंग किंवा क्लिनिंग करायची असेल त्यावेळेस त्या सरफेसला किंवा त्या जागेला तर आपण क्लीन करून घेणारच आहोत. पण त्या जागेवरती जर आपण काही ऑर्गनायझर ठेवलेलं असेल आणि काही वस्तू ठेवलेल्या असतील तर त्यालाही लगेच आपण क्लीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे घरामध्ये काही क्लिनिंग करताना, नवीन वस्तू घेताना आणि आपलं घर मॅनेज करताना जर आपण काही लक्षपूर्वक बदल केले तर आपली कामं आणखीन सोपी होतील. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.